हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम। जय श्री राम। अयोध्या धाम की जय। श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय। श्री राम नवमी महामहोत्सव की जय। आपण थोडा 2 मिनिटं भजन गाऊया, नंतर श्रीराम कथा होईल, तर सर्वांनी यात भाग घ्या. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, श्री राम जय जय राम, 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 हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
राधा गिरधरी राधा गिरधरी राधे। जय सीताराम जय लक्ष्मण हनुमान, सीताराम जय लक्ष्मण हनुमान। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव। नीताय गो हरि बोल हरि बोल हरि बोल नीताय गो हरि बोल। कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की रामचंद्र भगवान की जय। राम नवमी महामहोत्सव की जय। जगत गुरु श्री गोपाल की जय। समवेत गौर भक्तवृंद की जय। हिताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवती नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिशे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये।
वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपल्या सर्वांचे आजच्या या श्रीरामनवमी महामहोत्सवामध्ये हार्दिक स्वागत आहे। हा उत्सव जो आहे हा आपला उत्सव आहे। श्रील प्रभुपाद की जय। हा उत्सव आपल्या सर्वांचा आहे का ज्यांचा जन्मोत्सव आहे भगवान श्री रामचंद्र ते आपले आहेत, आपण त्यांचे आहोत हे समजलं पाहिजे। जसं आईवडिलांना आपल्या मुलाचा वाढदिवस आपल्या मुलीचा वाढदिवस खूप आपला जवळचा वाटतो, तसं भगवंतांचाही जन्मोत्सव आपल्याला आपला वाटला पाहिजे। ते कधी होणार? जेव्हा ज्ञान असेल, संबंध ज्ञान, संबंध की माझा काय संबंध आहे भगवंतांशी किंवा भगवंतांचा माझ्याशी काय संबंध आहे हे असेल माहीत, तर मग आपल्याला अशा उत्सवामध्ये खूप आनंद वाटणार, परमानंद वाटणार की हा उत्सव 10 लाख वर्षांपासून प्रत्येक वर्षी होत असतो। कारण जे रामायण घडलेलं आहे ते 10 लाख वर्षापूर्वी घडलेलं आहे। लोकांना हे ज्ञान नाही आहे, त्यांना वाटतं 2026 आहे, हेच काही जगाचं काळ असेल। हे कलियुग आहे, कलियुगाच्या आधी द्वापार युग होतं ज्याचा काळ 8,64,000 आहे। द्वापार युगाचा काळ किती आहे? 8,64,000। आणि कलियुग जे आहे त्याचा काळ किती माहिती आहे? 4,32,000 वर्ष। लोकांना हे साध्या गोष्टी माहीत नाही आहे, दुर्भाग्य। काहींना असं वाटतं 5,000 वर्षांमध्ये 4ही युग होऊन जातात, किती चुकीचा प्रचार। का? कधी वैदिक साहित्य वाचत नाही, कधी बघत नाही, मनोकल्पित त्यांच्या कल्पना असतात की आम्हाला वाटतं 1250 वर्षाचं एक युग असतं आणि किती वर्षापासून ते म्हणत आहे आता कलियुग संपणार आहे, कलियुग संपणार आहे, सत्ययुग येणार आहे। मूर्खपणा। कलियुग अजून 4,27,000 वर्ष बाकी आणि 8,64,000 वर्षापूर्वी जे युग होतं त्रेतायुग, त्यामध्ये भगवान श्री रामचंद्रांनी आजच्या या नवमी तिथीला अवतार घेतला। भगवंत भगवद्गीता सांगतात जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयति माम येति स अर्जुन। की अर्जुन, माझा जन्म आणि माझं कर्म हे दिव्य आहे। दिव्य म्हणजे या भौतिक जगाचं काही संबंध नाही, दिव्य आध्यात्मिक आहे। आणि जो हे तत्वतः जाणतो तो सुद्धा त्या दिव्यत्वाला प्राप्त होतो, माझ्या भगवत धामाला प्राप्त होतो। तो देह सोडल्यानंतर पुन्हा ह्या दुःखालय अशा जगामध्ये पुन्हा जन्म घेत नाही। या जगामध्ये जन्म म्हणजे दुःखाची सुरुवात, दुःखाची सुरुवात। आपण म्हणतो अज्ञानामुळे हॅपी बर्थडे टू यू, अज्ञान आहे। पण जेव्हा जन्म होतो बाळाचा, तेव्हा जीव जो आहे 9 महिने आईच्या पोटात असतो, त्याला सुखाचे दिवस नसतात। भागवतच्या 3ऱ्या स्कंदामध्ये भगवान कपिल देव आपली माता देवहूतीला सांगतायत की 9 महिने त्या बाळाची मानसिकता, त्याचे विचार, त्याची भावना, त्याचे अनुभव काय आहे। अतिशय यातना त्या जीवाला त्या 9 महिन्यामध्ये मिळते।
आणि शेवटी 7व्या महिन्यात जेव्हा त्याचे अंग जवळपास बनलेले असतात आणि त्याची चेतना बऱ्यापैकी विकसित झालेली असते, ते बाळ खूप यातना अनुभव करतं आणि मग ते यातना सहन होत नाही म्हणून भगवंताला विनवणी करतं की भगवंता मला ह्या नरक यातनेमधून बाहेर काढ, तुझं मी भजन करणार, तुझी भक्ती करणार, माझं चुकलं की मी तुझी सेवा सोडून स्वतः मालक व्हायला ह्या जगात आलो, माझं चुकलं, म्हणून मला पुन्हा या तुझ्या सेवेची संधी दे, मला याच्यातून बाहेर काढ, या यातनेमधून मुक्त कर, मग तुझं भजन करणार. होतं काय, या जगामध्ये जन्म झाल्यानंतर ते बाळ सगळं विसरून जातं की आज त्याचे 9 महिने कसे गेले. आपल्या स्वप्नातसुद्धा आठवत नाही की आपण 9 महिने होतो म्हणून, तेही आठवत नाही. आईला आठवतं आपण होतो म्हणून, पण बाळाला आठवत नाही की आपण 9 महिने आईच्या पोटात होतो. बाळाला हे आठवत नाही की आपण जन्मानंतर 2-3 वर्ष आईच्या मांडीवर हातापायानं खांद्यावर होतो, आठवत नाही बाळाला. आपल्याला विसर पडतो म्हणून भगवंतांनी गीता, भागवत, वेद, उपनिषद, पुराण दिले आहेत. हे स्वतः व्यासदेवांनी जे भगवंतांचेच साहित्य अवतार आहेत त्यांनी लिहून दिलेलं आहे ज्ञान कलियुगासाठी. का आपण जे आठवू शकत नाही, समजू शकत नाही, ते भगवंतांनी दिलं ज्ञान की आपण जाणावं आपण कोण आहोत, आपण कुणाचे आहोत आणि आपण दुःखी का आहोत. ह्या जगातला जीव दुःखी भीतिमय जीवन जगतो आहे, भीतिमय जीवन. कधी काय होईल त्याला चिंता, भीती असते. भविष्याची चिंता सुटत नाही माणसाची. केवळ पैसा, गाडी असेल, धन दौलत असेल म्हणून चिंता होत नाही असं नाही आहे. उलट त्यांना जास्त चिंता होते. ज्याच्याकडे काहीच नाही आहे एक वेळ तो निश्चिंत झोपतो रस्त्यावर, निश्चिंत झोपतो. पण ज्याच्याकडे काही आहे त्याला चिंता काही सुटत नाही, तो निश्चिंत होऊ शकत नाही. आपण जाणलं पाहिजे की या जगामध्ये आपली स्थिती अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे, दुर्भाग्य आहे. आपण आपलं भाग्य गमावून बसलो आहे. भाग्यवान त्याला म्हणतात, भाग्यवान ज्याचा संबंध भगवंताशी आहे, भगवान यांच्याशी आहे. जो भगवान यांना आपलं म्हणतो तो भाग्यवान, जो भगवानला मानत नाही तो दुर्भाग्य. तर भाग्य भगवंतापासूनच उत्पन्न होतं आणि आपण सर्व भगवंतांचे दिव्य सनातन सेवक आहोत. जसं हनुमानजी या 3 लोकांमध्ये अतिशय पूजनीय, वंदनीय आणि प्रसिद्ध आहे. कशामुळे? त्यांच्या सेवेमुळे. की ते भगवंताचे सेवक आहे. जरी त्यांचा देह मनुष्य देह नाही आहे, नर देह नाही आहे, वानर देह आहे, तेव्हासुद्धा त्यांचं स्थान अतिशय देवतांनाही महान आहे, देवतांनाही पूजनीय आहे. तर भगवंतांची सेवा ही इतकी महान आहे की जीवाला ती महान बनवते. आपण सर्व हनुमानजींप्रमाणे चिरंजीवी सदैव भगवंतांचे सेवक आहोत, सदैव. या देहाचं हाडामासाची गाडी आहे, काही सांगता येत नाही, भरोसा नाही. पण आपण जे आहोत जीव, आत्मा, तर भगवंतांचा अंश आहे. आणि म्हणून या आत्म्याचं जे पतन झालं आहे त्या आत्म्याचा उद्धार करण्यासाठी भगवंत या जगात पुन्हा पुन्हा अवतार घेतात. भगवद्गीतेत भगवंताचे म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आपण जाणलं पाहिजे, जर भगवद्गीतेचं ज्ञान नसेल
तो राम जन्मोत्सव केवळ एक परंपरा कर्मकांड होऊन जाईल. कर्मकांड जर ज्ञान नसेल की राम कोण आहे, आपण कोण आहोत, आपला संबंध काय आहे, भगवंतांचा अवतार का होतो, केवळ त्यांचे माता पिता कोण होते, त्यांनी कधी जन्म घेतला, किती वर्षापूर्वी घेतला, त्यांनी काय काम केलं, किंवा हे जाणून उपयोग नाही. ती कथा सगळ्यांना माहीत आहे, पण किती लोकांना विश्वास आहे की प्रभू राम की राम भगवंत आहे, खूप कमी लोकांना विश्वास आहे. लोकांना शंका ही पण येते, राम जन्म झाला होता का, इतकं मूर्खपणा आहे, इतकं घोर अज्ञान आहे की जे आपण 10 लाख वर्षांपासून जन्मोत्सव रामनवमी म्हणून उत्सव साजरा करतो, त्या उत्सवाबद्दल जाणूनसुद्धा राम होते का इतकी लोकांना विश्वास नाही आहे, श्रद्धा नाही. किती घोर अज्ञान आहे का? भगवद्गीतेचं ज्ञान नाही. म्हणून जेव्हा आपण भगवद्गीता वाचू त्या लक्षात येईल की हे सर्व काही दिव्य आहे आणि हे सत्य आहे. आपण एक श्लोक घेऊया, आज 10 मिनिटं आहे, तर खूप महत्त्वाचा श्लोक आहे की ज्याच्यातून कळतं की भगवंतांचं जन्म आणि कर्म दिव्य कसे आहे. आणि ते जाणल्यानंतर हा जो उत्सव आहे हा सफल होईल आपल्यासाठी. आपण भगवंतांचे सेवक म्हणून आपला संबंध त्यांच्याशी स्थापन करू शकणार हे जाणल्यानंतर. 4थ्या अध्यायाचा 6वा श्लोक आहे. अजोपि सन अव्ययात्मा, सगळ्यांनी म्हणायचं आहे, अजोपि सन अव्ययात्मा भूतानां ईश्वरोऽपि सन्, भूतानां ईश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय, प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवामि आत्ममायया, संभवामि आत्ममायया. भगवंत म्हणताय, ऐका, मी जरी अजन्म असून माझ्या दिव्य देहाचा कधी नाश होत नाही आणि मी जरी सर्व जीवांचा परमेश्वर आहे, स्वामी आहे, तरी प्रत्येक युगायुगामध्ये मी या माझ्या मूळ दिव्य रूपात अवतार घेतो. भगवंतांनी या श्लोकामध्ये आपलं दिव्यत्व सांगितलं आहे की भगवंत कोण आहे? अजन्म, अजन्म आहे. लोकांना वाटतं की आपले जसे मुलांचे जन्म होतात तसंच रामाचा पण जन्म झाला. लोक सहज असे बोलतात मूर्खासारखे की राम कृष्ण आले आणि गेले, काय फरक पडला जगाचा. इतकं घोर अज्ञान आहे, अश्रद्धा. आपल्या मुलांप्रमाणे, लोकांच्या सामान्य जीवांप्रमाणे रामकृष्ण आले आणि गेले नाही. ते येतात दिव्यत्वाने, जातात दिव्यत्वाने, आणि ह्या जगात कायमसाठी राहतात सुद्धा दिव्यत्वाने. हे नाही आहे की ते आले आणि गेले आणि ते आज नाही आहे, आज पण आहेत. त्यांच्या अनंत भक्तांमध्ये, हृदयामध्ये त्यांचा वास सदैव असतो. ज्यांना ह्याची भक्ती असते, श्रद्धा असते, त्यांना अनुभव येतो की आमच्यासोबत राम आहे, कृष्ण आहे, त्यांच्या हृदयामध्ये आहे. म्हणून भगवंत असे सामान्य नाही की आली आणि गेले, नाही, ते सदैव आहे. भगवंताच्या गीतेत म्हणतात की सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानमपोहनं च वेदेच सर्वैः अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविद एव चाहं. 15व्या अध्यायाचा 15वा श्लोक आहे. भगवंत काय म्हणत आहे? मी सर्व जीवांच्या हृदयामध्ये सदैव आहे, परमात्मा रूपाने. असं म्हणणं चुकीचं आहे, आणि ते आले आणि गेले असं म्हणणं चुकीचं आहे. ते सदैव आपल्यासोबत आहे. तर लहान बाळासोबत त्याची माता असते सदैव, तसं भगवंत प्रत्येक जीवासोबत कायम असतो, कायम. आपण कधीही एकटे नाही आहे. हे आपलं अज्ञान आहे. आपण समजतो की मी
एकटा आहे, माझं कुणी नाही, माझं कुणी नाही, माझं या ज्ञान आहे. सर्व जग आपलं आहे, आपण सर्व जगाचे आहोत, सर्व जग भगवंत आपला आहे, आपण भगवंताचं आहे. हे पण चांगलं पाहिजे. वसुदैव कुटुंबकम, पूर्ण विश्व आपलं सुंदर परिवार कुटुंब आहे. आपण कधी एकटे नाही आहे. अज्ञानामुळे आपण भेदबुद्धी समजतो, भेदबुद्धी दाखवतो. हा माझा भाऊ नाही, हा माझा भाऊ आहे, असा पण समजतो. सर्व विश्व आपलं आहे. तुकोबाजी म्हणतात, वृक्ष वल्ली आमा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते. आपण जर थोडे ज्ञान समजून घेतलं की भगवंत अजन्म आहे. ते जन्म कसे घेतात? मग लीला, त्याची लीला आहे. जे म्हटलंय संभवामी आत्ममायया, त्यांची योगमाया जी शक्ती आहे, अंतरंगा शक्ती जी आहे, लादनी शक्ती जी आहे, तिच्या योगाने किंवा तिच्या साह्याने भगवंत, ती त्यांची शक्ती आहे. भगवंत लीला करतात. कुणाचे ते पुत्र बनतात, कुणी त्यांचं माता पिता बनतात भगवंतांच्या इच्छेने. आपल्याला माहीत नसतं की आपले माता पिता कोण होतील किंवा आपण कुठे जन्म घेऊ, आपल्याला माहीत नसतं. पण भगवंतांचं निश्चित आहे की प्रत्येक त्रेतायुगामध्ये त्यांची माता कौशल्या असेल, त्यांचे पिता दशरथ असेल, हे निश्चित आहे. प्रत्येक द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्णांची माता देवकी, पिता वसुदेव असेल, हे निश्चित आहे. किंवा यशोदा नंद बाबा, हे निश्चित आहे. ते बदलत नाही. आपले बदलतात. आपले जन्म सगळेच 84 लाख योनीमध्येही होतात. का होतात आपले जन्म? दुःखामध्ये. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, सर्वभूतानी सम्मोहम सर्गे अंतिपर्यंत. हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे की आपला जन्म होतो मायेमध्ये, महामायेमध्ये किंवा मोहामध्ये आणि अज्ञानामध्ये, दुःखामध्ये. भगवंताचा जन्म होतो दिव्य आनंदामध्ये आणि योगमायेमध्ये. इथे म्हणतात भगवंत की मी अव्ययात्मा, अविनाशी आहे, न बदलणारा आहे, अव्ययी, आणि सर्व जीवांचा मी स्वामी आहे. भूतानाम ईश्वरो अपि सन, भगवंत सर्व जीवांचे स्वामी, मालक आहे. आपण त्याचे सेवक आहोत. म्हणून म्हणतात ना, सबका मालिक एक, भगवंत जे आहे परमेश्वर. आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की आपण जन्म घेतला चुकीच्या इच्छेमुळे. कोणती चुकीची इच्छा आपली झाली? मला मालक व्हायचं आहे, मला वेगळं व्हायचं आहे, मला काही आपलं वेगळी दुनिया बनवायची आहे, अशी काही इच्छा केली आपण. जसं ह्या सुंदर रामलीलेमध्ये आपण बघतो, सीतादेवी जी वनवासामध्ये स्वतःच्या इच्छेने गेली होती, भगवंतांसोबत आनंदाने गेली होती. जेव्हा प्रभू तिनं सांगतात की देवी, वनवासाची आज्ञा मला आहे, तुम्हाला नाही आहे, तू अयोध्येमध्ये राहून सुखी राहा. तर देवी सांगते, तुमच्याशिवाय अयोध्या मला नरका समान आहे आणि तुमच्यासोबत मला तो वनवाससुद्धा वैकुंठाप्रमाणे आहे. मला तुमच्या शिवाय राहणं शक्य नाही. तुम्ही माझे जीव प्राण आहात. पण अशा सीतादेवीने सुद्धा एक चूक केली. दंडकारण्यामध्ये, पंचवटीमध्ये असताना, शेवटच्या वर्षी 1 वर्ष असताना वनवासाला, तिने त्या सुवर्ण हरणाचा, सुवर्ण मृगाचा मोह केला. ते वास्तविक हरिण नव्हतं. रावणाने योजना केली होती की माझीच्या सायने, त्याचा मामा जो होता, की आपण सीतादेवीला फसवू आणि तिला घेऊन जाऊ लंकेमध्ये. तर सीतादेवी त्या मायावी, फसव्या, खोट्या हरणाच्या मोहात पडली की मला हे हरिण खूप सुख देईल. सीतादेवी खूप सुखी होती भगवंतासोबत, पण तिला असा मोह झाला की मला हे हरिण जास्त सुख देईल, मला जास्त सुख देईल. जास्त सुखाच्या मोहानेच, लोभाने सीतादेवी त्या मायेत पडली. तसं आपण सुद्धा भगवंताच्या धामामध्ये अतिशय आनंदी होतो, सुखी होतो. तशी मुलं आईवडिलांसोबत आनंदी असतात, पण कधी त्यांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये माया, मोह येतो, लोभ येतो जास्त सुखाचा.
आणि त्या जास्त सुखाच्या लोभापायी मोहापायी आईवडिलांपासून वेगळे होतात काही वेळेस, लग्नानंतर विशेषतः. आम्ही आमचं वेगळं घर बनवूया असा विचार. तसंच ह्या जीवाने भगवत धामात असताना अशी काही एक चूक केली, काही इच्छा केली आणि तो मायेत पडला आणि भगवंताप्रती द्वेष आला. द्वेष, आपली समस्या तीच आहे की आपल्या चित्तामध्ये, हृदयामध्ये द्वेष भाव आहे. भगवंताबद्दल प्रेम भाव नाही आहे. आपलं देहाचं प्रेम आहे, आपल्या जगाचं प्रेम आहे, आपल्या ह्या जगातल्या वस्तूंचं प्रेम आहे. पण भगवंताबद्दल प्रेम नाही. लोकांना दगड मातीचं प्रेम असतं, हाडा मासाच्या देहाचं प्रेम आहे, पण भगवंताचं शुद्ध प्रेम नाही आहे. का? द्वेष आला. द्वेष. द्वेष काय आला? तोच का मालक, तेच का मालक, मी का मालक होऊ शकत नाही? मी पण छोटा मालक होईल, दुकानाचा मालक, घराचा मालक, जागेचा मालक, छोटा मालक होईल मी सेवक नाही बनणार. आणि ह्याच चुकीच्या इच्छेमुळे जीव भगवंताचा असून सुद्धा भगवंतापासून वेगळा झाला आहे आणि एकटा पडला आहे मायेमध्ये. असा जीव एकटा आहे भगवंताशिवाय आणि त्याला काही शांती सुख नाही आहे. म्हणून शेवटी आपण जाणलं पाहिजे की भगवंत जे अवतार घेतात आपल्यासारख्या जीवांना पुन्हा भगवतधामात नेण्यासाठी. तुकोबा जे आले होते त्यासाठी आले होते. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोणतं कारण? की हे ज्ञान द्यावं सगळ्या जीवांना की आपण भगवंताचे आहोत आणि आपण पुन्हा भगवंताच्या गावी म्हणजे आपल्याच गावी गेलं पाहिजे. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा त्या अभंग. देवाचं गाव लोकांना भीती वाटते. देवाची आज्ञा नको, मुलाची आज्ञा, आपल्या पत्नीची आज्ञा, पतीची आज्ञा ठीक आहे, मालकाचा ना, दुकानचा जो मालक आहे, कंपनीचा मालक, त्याची आज्ञा चालेल. देवाची आज्ञा नको. देव आज्ञा झाली. लोक म्हणतात शोक संदेश, दुःखाची बातमी आहे. सुखाची बातमी आहे. तुकोबाजी म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजोट होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. लागत असे तुमच्या पाया, असू द्यावी दया. येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. असं आपलं व्हायला पाहिजे. असं आपलं व्हायला पाहिजे की आनंदाने आम्ही जातो आमच्या गावा. भगवंताच्या गावाला म्हणजे आपलं गाव आहे हे समजलं पाहिजे. देव म्हणजे आपला, देवाची आज्ञा म्हणजे सुखाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. या जगाचा जो मोह, हाडामासाचं जे दुःख आहे त्यातून मुक्ती कायमची शक्य आहे जर हे समजून घेतलं की राम आपल्यासाठी आपले आहेत, आपले आहेत. जसं दशरथ महाराजांनी खूप सुख घेतलं, कौशल्य मातेने खूप सुख घेतलं. राम माझा आहे, राम माझा आहे, राम माझा आहे. तसं आपण सुद्धा सुख घेऊ शकतो जर इतकं समजून घेतलं की राम माझे आहेत आणि जे काही रामाचं आहे ते पण माझंच आहे, आपलंच आहे. सीतादेवी आपली माता आहे, लक्ष्मण आपले गुरु आहे, आदिगुरु. गुरु आणि हनुमानजी आपले आदर्श आहे, आदर्श सेवक. की सेवा कशी केली पाहिजे हे हनुमानजींप्रमाणे आपण समजू शकतो, शिकू शकतो. तर सांगायचा उद्देश हाच आहे की भगवंत अजन्म अविनाशी सर्व जीवांचे स्वामी असून सुद्धा आपल्यासाठी या जगात पुन्हा पुन्हा अवतार घेतात की आपण ह्या निमित्ताने समजून घ्यावं की आपलं काय चुकलं आहे. जसं सीतादेवीने 2 चुका केल्या. पहिली चूक केली, भगवंतांचं ऐकलं नाही, त्या हरणाचा मोह सोडला नाही. दुसरी चूक केली, लक्ष्मणजींची आपण आज्ञा जी होती की ह्या रेषेच्या बाहेर यायचं नाही ती पण मोडली आणि म्हणून रावण मायारूपी लंकेमध्ये घेऊन गेला. तसंच आपलं घडलं आहे की आपण भगवंतांचं ऐकलं नाही, आपले जे गुरु आहेत आदिगुरु त्यांचं ऐकलं नाही, म्हणून मायेत पडलो आपण. पण सीतादेवीने तिसरी चूक नाही केली. कोणती चूक? तिला जेव्हा समजलं की मी चुकली आहे
मी आता रावणाच्या तावडीत सापडली आहे, लंकेत पोचली आहे. तिने रावणाचा कोणता प्रस्ताव स्वीकार नाही केला, त्याचा धिक्कार केला. हे दुष्ट, तू धिक्कार, तुझा धिक्कार आहे, तू नीच आहे, तू अधम आहे, तू पापी आहे असं म्हटलं. कधीही रावणाच्या प्रस्तावाला स्वीकार नाही केला, मोहाला बळी पडली. रावण रोज 10 वेळेस येऊन तिला प्रस्ताव द्यायचा, तुला मी ह्या लंकेची महाराणी बनवेल, मी तुझी सेवा करेल, माझ्या ज्या बाकीच्या राण्या आहेत तुझ्या दासी बनतील. सीतादेवीने ते बघितलं पण नाही, त्याचा धिक्कार केला. तू नीच आहे, तू पापी आहेस, तू मला छळाने, तू कपटी आहेस, तू मला कपटाने पकडून आणलाय, तुझ्यामध्ये हिंमत नाही आहे. तर सांगायचं होतं शहा. म्हणून भगवंतांनी तिला पुन्हा वापस आणण्यासाठी योजना बनवली. हनुमानजींच्या माध्यमातून संदेश पाठवला की तुझी वाट बघतो आहे आणि मी लगेच थोड्या वेळात किंवा लवकरच तुला घेण्यासाठी रावणाशी युद्ध करून तुला वापस अयोध्येमध्ये आणणार संदेश दिला. तसं भगवंतसुद्धा आपल्यासाठी वाट बघत आहे. पण जोपर्यंत आपण त्यांना आपलं समजणार नाही, आपलं काय झालं आहे, आपण आल्यानंतर रोज मायेचे लाखो प्रस्ताव स्वीकार करतो आपण. माया सांगते तुला मी मोठा मॅनेजर बनवेल, मॅनेजर, तुला मी मोठा मालक बनवेल, तुला मी मोठा आमदार बनवेल, खासदार बनवेल, मंत्री बनवेल. आणि आपण अशा त्या जगाच्या पदामध्ये, जगाच्या या गोष्टींमध्ये फसून जातो. आपल्याला लक्षात आलं नाही, आपल्याला लक्षात येत नाही आहे की आपण चुकलो आहे. आपण 1 नाही लाख चुका केलेल्या आहेत. म्हणून जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण खूप चुकलो आहे आणि पश्चाताप होईल की भगवंता मला क्षमा करा, मला पुन्हा तुमच्या सेवेत घ्या, तेव्हाच आपण भगवद्धामात जाऊ शकतो. भगवंताची इच्छा आहेच आपल्याला पुन्हा नेण्याची, पण जोपर्यंत आपण इच्छा करणार नाही, भगवंत आपल्याला जबरदस्ती घेऊन जाऊ शकत नाही, बळजबरी घेऊन जाऊ शकत. आपल्यावर आहे. आपली इच्छा असेल तर निश्चितपणे भगवंत जशी योजना सीतादेवीसाठी केली तशा योजना आपल्यासाठी सुद्धा भगवंत अवश्य करणार. ते आपल्यासोबतच आहे की आपण पुन्हा त्यांचं बनून जीवन सुखी बनवावं. आणि हाच उद्देश आहे की ह्या अशा उत्सवाच्या निमित्ताने चर्चा व्हावी की राम कृष्ण भगवंताचे अनंत अवतार या जगात होतात, का होतात आणि आपला संबंध काय आहे. तर संबंध हा आहे की आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत. जीवे स्वरूप होय कृष्णे हरितदास. रामकृष्ण एकच आहे. राधाकृष्ण तेच सीताराम बनतात अयोध्येमध्ये, तेच राधाकृष्ण वैकुंठामध्ये बनतात लक्ष्मी नारायण, आणि तेच राधाकृष्ण ह्या जगात बनतात पार्वती शंकर. माता पिता 2 रूप आहे भगवंताचे, माता आणि रूप, माता आणि पिता. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा. तेच तुम्ही हो माताचे पिता, तुम्ही एकच भगवंत आहे, पण 2 रूपामध्ये माता आणि पिता या रूपात प्रकट होतो. आपण जाणलं पाहिजे की भगवंत आपला आहे आणि हे जाणल्यानंतर आपलं जीवन जे आहे काय होईल, धन्य होईल की आपला कोणी नाथ आहे, आपला कोणी नाथ आहे आत्म्याचा. देहाचं नाथ आईवडील सांगता येत नाही, कोण कधी निघून जाईल, आपण कधी निघून जाऊ सांगता येत नाही. पण आत्मा, आणि आत्मा ज्याचा आहे का तो भगवंत नित्य अविनाशी अजन्म अमर अजर आहे. भगवद्धामाचे आपण आहोत जाणल्यानंतर आपलं जीवन निश्चितपणे धन्य होईल. खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. शेवटचे सांगतो की ह्या निमित्ताने जे रामायण आहे, वाल्मिकी रामायण आपण अवश्य वाचावं. का, हे आपल्या भगवंताचं चरित्र आहे. रामलीला रामायण. इथं म्हटलं आहे भगवंतांनी, हनुमानजीनं म्हटलं आहे की जोपर्यंत रामायणाचा पाठ होईल, रामायणाचं पठन होईल, तोपर्यंत हनुमानजींचं जीवन किंवा आपलंही जीवन सदैव असेल आणि जीवनात आपल्याला सुख असेल.
रामायण हे अतिशय दिव्य वाल्मिकींचं साहित्य आहे, इतिहास आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही. 8 दिवसामध्ये आपण संपूर्ण रामायण अवश्य वाचू शकतो. तर आज इतका वेळ नाही की सगळं सांगायला, आपल्याला कथा माहीतच आहे. पण स्वतःचं वाचन केलं वाल्मिकी रामायण. हे रामायण जे आहे मराठीमध्ये अनुवादित इस्कॉनच्या संस्थेने छापलं आहे. मूळ रामायण तेच आहे, फक्त अनुवाद आहे मराठीमध्ये कथारूपाने. आपल्याला सोपं जाईल, इथे आपल्याकडे असू शकतं हे, आणि असेल तर अवश्य वाचा. त्याने तुम्हाला खूप दिव्य आनंदाची अनुभूती होईल. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्रीराम, जय श्रीराम. तर श्रीमान जगन्नाथ यादव प्रभूजीने फार सुंदर रीतीने आज रामकथा केल्यामुळे प्रभूजींचा आपण आपल्या वैष्णव पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरिबोल बोलून आभार व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. यानंतर आमचे संडे फन स्कूल